मोठे गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? सगळे स्वस्त असेल. तर आता मी आंघोळ झाली आहे माझी आणि बनवत आहे मुगाच्या शेंगाची भाजी. इकडे बघा उकळायला ठेवलं आहे. थोड्या हलक्या उकळून घेतल्या म्हणजे भाजीमध्ये जास्त वेळ नाही जात शिजायला. त्यामुळे नाही. फुलं कशासाठी नेऊन राहिला? उद्या काय आहे तुझ्या घरी? कायची पूजा आहे देवांश? देवांश शाळेत गेला होता? आज शाळेत गेला होता का? इथं बस. अरे सॉक्स घालून. सॉक्स कशाला घातले रे? आता थंडी लागत आहे का? टिक्का लावत असते का पोरं? तोड ना. टिक्का लावला. पोरं टिक्का लावते का? पोरी लावत असते. सकाळपासून ब्लॉग शूट करणार होती पण काय ना की आज मी आता ब्लॉग शूट करत आहे. त्याचं कारण म्हटलं चला आता ब्लॉग शूट करावं. सकाळपासून गौरव पण बिझी होता. त्याचं ऑफिस होतं आणि मी म्हणजे झोपलेली होती. मी बिझी नव्हती. दुपारी मला थोडी जास्त झोप लागली तर मस्त झोपली आज. कारण ऊन तापत आहे आता म्हणून झोप लागली. आणि मग मी सकाळपासून एवढा काही ब्लॉग शूट केला नाही. तर आता ब्लॉग शूट करते त्याचं कारण की आज आईकडे आहे भजन. तर भजनाच्या आज भजन मंडळ येणार आहे संध्याकाळी. आईचं एक भजन मंडळ आहे. त्याच्यामध्ये मग किती लेडीज आहे भजनामध्ये? तर आईचं उत्तर ऐकलं असं आल्या तर खूप येते नाही तर गेल्या तर काहीच नाही. भजनाला एकही नाही जात. तर असं आहे. तरी त्यांचं एक भजन मंडळ आहे आणि त्या भजन मंडळाचं नाव काय मला नाही माहिती पण आज मी मला सांगेल कन्फर्म करून एकदा. तर भजनाला येणार आहे. आज 9 वाजता बोलवलं आहे त्यांना. 9 ते 12 साडेबारा 1 वाजेपर्यंत भजन चालणार कंटिन्युअसली. तर तुम्हाला मी दाखवणारच. ब्लॉग पूर्ण घेणारच मी. आणि त्याचसोबत भजनानिमित्त त्यांना नाश्त्याचं वगैरे सगळी अरेंजमेंट केलेली आहे. तर मला असं वाटतं आपल्या त्या काही लेडीजला उपवास आहे त्यामुळे मग उसळच बनवणार आहे. हो नाश्त्याचं. आता मी लवकरात आता 7 वाजले. स्वयंपाक आवरून घेते पटापट. मग 9 वाजता त्या येणार. तर भजन सुरू होणार. मग तोपर्यंत जेवण वगैरे सगळं आटोपले पाहिजे. तर आता स्वयंपाकामध्ये आम्ही बनवणार आहे आलू भात. भाताची तयारी झाली आहे. अरे बापरे एकदम गरम आहे. चम्मच तुम्ही दिला पेलून चम्मच असा. हे बघा पाड घेतला खाली. हाईट कमी म्हणून म्हणतो हाईट वाढावं. हाईट आता वाढत नाही. इकडे आता मी मस्त पैकी कढी बनवलेली आहे गाईज. आणि इकडे भात. आज भजनात कोंडळ राहणार आहे. शेतात करू गेलं तर शेतात काहीच नाही केलं. कशी तयारी चालू बेटा? ही तयारी सुरू आहे आपल्या भजन मंडळासाठी. तर भजन मंडळासाठी स्पेशल उसळ बनणार आहे. तर सगळी प्रिपरेशन करून ठेवतात. इकडे मिरची कट करून ठेवली. लसूण आणि शेंगदाणे वगैरे भाजून ठेवून देते. म्हणजे मग नंतर ना घाई नाही होणार. म्हणजे जसं तर सगळ्यात शेवट देतात पण सगळं तयारी करून ठेवत आहे. तर गाईज आमचा आत्ता थोडा वेळ झाला जेवण झालेलं आहे आणि मस्तपैकी अंगणात फिरून राहिलो होतो. कारण जेवण झाल्यावर थोडं फिरावं म्हटलं. भजन मंडळ चालू होईल थोड्या वेळाने. म्हणजे अर्धा 1 तास. 10 वाजता येणार आहे. तर 8:46. कारण त्या पण शेतात जातात ना दिवसभर आणि थकून जातात बिचारा. म्हणून घरचे कामं वगैरे करून आरामात येतात. 10 वाजता येईल. A few moments later. तर आता आमच्या तयाऱ्या सुरू आहे आणि अजून भजन मंडळ यायचं आहे. आमच्या आजी आलेल्या आहे. भजन मंडळामध्ये आजी म्हणून आहे तयार आणि बाकीचे यायचे आहे. तर सगळ्यांचा वेट करणं सुरू आहे. आणि इकडे लाईट नाही आला. हा दुसरा उजेड नाही आहे. हां आता उजेड दिसत आहे. तर बाकीचे भजन मंडळ यायचं आहे. आम्ही करतो आता वेट. आणि इकडे
गौरव बसलेला आहे. तर गाईच हळूहळू आता बायांचं येणं सुरू झालेलं आहे आणि बाकीचे यायच्या कारण 9:30 वाजलेले आहे. 9:30 10 वाजायला वेळ आहे. 20 मिनिट बाकी आहे. तर 10 वाजेपर्यंत सुरू होऊन जाईल भजन आणि लगेच 10:30 वाजता आम्ही लाईव्ह पण जाणार आहे यूट्यूबला. तर तोपर्यंत हा ब्लॉग आलेला असेल तर लाईव्ह पण तुम्हाला बघायला मिळेलच, कारण मी कम्युनिटी पोस्ट पण टाकलेली आहे लाईव्हसाठी. आणि भजन मंडळाच्या सगळ्या लेडीज आलेल्या आहे. तर आता ब्लॉग अरे बापरे मोठे आहे तू इथे. मी म्हटलं पुलगावला होती का तू. मी म्हटलं इथे आहेच नाही. अच्छा मग तू इकडे आली आहे का आता इथेच असतं का. मग आले का सगळे यायचेच आहे. शहरामध्ये स्वामी समर्थांचं खूप करतात. खूप खूप बापरे भयंकर. बरोबर काय इथे राहते. आमच्या भजन मंडळाचं नाव संत महाराज आहे. हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा त्याला घ्या भजन चालू करून द्या. आता बसा बसा सगळ्या जणी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी. नमस्कार माझा कवी संत ज्ञानेश्वराशी. देवाजवळ यांचं भजन मंडळ चालू आहे आणि राईट नाव इट्स 11 वाजले आणि चहा पीतो 11 वाजता. ब्लॉग एडिट करते. तर गाईस आता लाईव्ह ऑफ केलं आणि तर आता लाईव्ह ऑफ केलं आणि सगळ्यांसाठी चहा बनवला होता. चहा झाला सगळ्यांचा आणि पुन्हा त्यांचं भजन चालू झालेलं आहे. आम्ही पण दोघं चहा पित आहे आणि चहा खूप गोड होता. गावात असा चहा पितात गोड. मीठ नाही का.
मीठच नाही टाकलं का? हो नंतर कशाच करून कसं दिलं. A few moments later. मी खाल्लं होतं पण ते कसं मीठ वगैरे बरोबर आहे ना. हा पाण्याचं ठेवलंय तिथं. हे तिथे ठेवलंय. ग्लास दे ना मधात ठेव का. छान झालं. कसं झालं?